नमस्कार. मी केतन कांता भोपतराव. मी प्रियदर्शनी सोसायटीमध्ये गेली 17 वर्ष राहतोय. आमची बिल्डिंग खूप जुनी झाली होती. अगदी 88चं बांधकाम होतं. आम्ही रिडेव्हलपच्या कामासाठी सुरुवात केली. सुरुवात म्हणजे 4-5 वर्ष आम्ही बऱ्याच बिल्डरांना भेटलो. बऱ्याच म्हणजे अगदी बऱ्याच. एवढ्या भागातले सगळे बिल्डर आम्ही अगदी सोडलेच नाहीत कोणाला. एक दिवस आमच्याच बिल्डिंग मधल्या एका माणसाने सबुरी कन्स्ट्रक्शन म्हणून जे विकास बिल्डर आहेत त्यांची आपल्या बिल्डिंगला भेट म्हणून त्यांना घेऊन आले ते दाखवण्यासाठी. त्यांनी आपला प्रोजेक्ट बघितला, त्यांना व्यवस्थित वाटलं, त्यांनी आम्हाला ऑफर दिली. इतर बिल्डरांनी जी ऑफर दिली मिळती जुळती ऑफर होती. भविष्यात म्हणजे काही कालांतराने चर्चा होत गेल्या, इतर बिल्डरांच्या पण चर्चा चालू होत्या. त्यात आमचं असं ठरलं की लिगल प्रोसेसमध्ये जायचं. आम्ही PMC अपॉइंट केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही लिगल प्रोसेसला गेलो. तर लिगल प्रोसेसमध्ये काही बिल्डर जे चांगले चांगले ऑफर दिलेले होते त्यांनी त्या प्रोसेसला जाण्यास नकार दिला. थोडक्यात त्यांनी त्यांचं टेंडर टाकलं नाही आणि सबुरी कन्स्ट्रक्शननी आम्हाला सेम टेंडर किंवा सेम ऑफर टेंडरमध्ये दिली. म्हणजे लिगल प्रोसेसमध्ये पण त्यांनी तीच ऑफर ठेवली. काही बिल्डरांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला ऑफर देतो पण तुम्ही लिगल प्रोसेसमध्ये जाऊ नका. तर हा विषय आम्हाला एक चांगला अनुभव आला त्यांच्याबद्दल की जे ते सुरुवातीला बोलत होते तेच शेवटपर्यंत त्यांचं शब्द आहे तसेच राहिले. म्हणजे त्याच्यात काही बदल न करता ते आमच्या सोबत राहिले. आणि नंतर मग लिगल प्रोसेसमध्ये इतरांपेक्षा त्यांचं कोटेशन चांगलंच होतं. त्यानुसार त्यांचं सिलेक्शनही झालं. आणि मुख्य मुद्दा सांगायचा की थोडंसं आमचा प्रोजेक्ट हा कशामुळं दिरंगाई होत होती. तर आमचा प्रोजेक्टची जागा ॲक्च्युली 2 गुंठे रस्त्यात गेलेली. त्याच्यामुळे जी बिल्डिंग आता आहे तो प्लॅन सेम म्हणजे वाढीव त्याच्यात जी काय वाढ होते त्यानुसार तो प्लॅन त्या जागेवर बसत नव्हता. त्याच्यासाठी बरीच खटाटोप करायला लागणार होती. त्या दृष्टीने जे मॅडमने पाऊल उचललं म्हणजे त्यांनी स्वतःचा पैसा टाकून काही शॉप विकत घेतले किंवा इतर काही गोष्टी असतील ते त्यांनी मॅनेज केल्या. पण तो अगदी स्वतःचा एफर्ट लावून हे कोण करायला तयार नव्हतं. जे कोणी येणार होते ते त्यांचा खाली एक शॉप बनवणार ह्याबद्दल आमच्याशी बोलत होते. थोडक्यात म्हणजे ते त्यांचा प्रॉफिट कुठून होईल किंवा त्यांचा प्रोजेक्टचा खर्च कुठून निघेल ते बघत होते. यांनी पण शेवटी खर्च काढणारच हे लोक किंवा म्हणजे कोणी झालं तरी ते स्वतःचा खर्च काढूनच प्रोजेक्ट करणार. पण त्यांनी इतरांना त्रास होऊ नये याचा विचार पहिल्यांदा केला. त्यांनी स्वतःचे खर्च करून प्रोजेक्टला जो जागा उपलब्ध करून दिली त्याच्यासाठी जे म्हणजे प्रयत्न केले ते आम्हाला म्हणजे अगदी खूपच भावून गेले थोडक्यात सांगायचं. आणि अशा पद्धतीने त्यांनी तो प्रोजेक्ट प्लॅन बसवला, इतर गोष्टी झाल्या आणि नंतर मग आमचं हळूहळू ॲग्रीमेंट झालं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत म्हणजे अजूनपर्यंत चालू आहेत आणि याच्या पुढे चालू राहतील ही आम्हाला गॅरंटी आहे थोडक्यात सांगायचं. आणि अजून एक मुद्दा की जे आम्ही ऐकलं होतं याच्या आधी की बिल्डर ॲग्रीमेंटच्या आधीचं बोलणं बिल्डरचं आणि ॲग्रीमेंटच्या नंतरचं बोलणं. तर आम्हाला असं काही जाणवलं नाही की आधी वेगळं आणि नंतर वेगळं. जे आपुलकीने ते आधी बोलत होते त्याच आपुलकीने आजही तसंच वागतात, आमच्याशी तसंच बोलतात. याच्यामुळे जे आम्हाला बिल्डर मिळाले ते आम्हाला लाखात एक मिळालेत असं माझं म्हणणं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.